तुम्ही अपग्रेडेशनची सुविधा वापरू शकता. अपग्रेडेशनमध्ये तुम्ही ते कॉलेज रिझर्व करून पुढच्या राऊंडमध्ये जाऊ शकता. फ्री एक्झिट आणि अपग्रेडेशन हे कॉन्सेप्ट ह्याच मला वाटतं प्रोसेसचा भाग रिलेटेड आहे. आहे. हे काय नेमकं? जे तुम्ही ज्यावेळी चॉईस फिलिंग केल्यानंतर त्यानुसार तुम्हाला सीट अलॉट होते मेरिटनुसार. अच्छा. आता चॉईस फिलिंग मध्ये पण काही विद्यार्थी यामध्ये वेगळंच शक्कल लढवतात की सगळेजण क्रमवारीत चॉईस फिलिंग करताय तर मी उलटं करेन. तर तुम्ही उलटं सुलटं काही करा, तुमचा ज्यावेळी ऑल इंडिया रँकनुसार नंबर येणार त्याच वेळी तुम्हाला सीट जर असेल तर अलॉट होणार. अच्छा, तर ठीक आहे, तुम्हाला सीट अलॉट झाली मेरिटनुसार, तर सीट अलॉट झाली, तुम्हाला तो कॉलेज पसंत असेल तर तुम्ही तो कन्फर्म करायचा आहे, म्हणजे जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. परंतु तुम्हाला जर असं वाटत असेल की आता मला प्रायव्हेट कॉलेज मिळालेलं आहे, मला गव्हर्नमेंट मिळू शकेल, अच्छा, किंवा गव्हर्नमेंट कॉलेज आता मी पुण्याचा विद्यार्थी मला नंदुरबारचं मिळालेलं आहे आणि मला बारामतीचं पुण्याच्या जवळचं मिळू शकेल, तर तुम्हाला ते कॉलेज पण सोडायचं नाही आहे. तर त्या अशा वेळी तुम्ही अपग्रेडेशनची सुविधा वापरू शकता. अपग्रेडेशनमध्ये तुम्ही ते कॉलेज रिझर्व करून पुढच्या राऊंडमध्ये जाऊ शकता. परंतु तुम्हाला जर एवढा विश्वास आहे की आत्ता मिळालेलं मी कॉलेज जर सोडलं तरी पुढच्या राऊंडमध्ये मला ॲडमिशन मिळणारच आहे, ही जर खात्री असेल तर तुम्ही फ्री एक्झिटचं ऑप्शन घेऊ शकता. काही करायचं नाही आहे, ऑटोमॅटिक ती मिळालेली सीट कॅन्सल होते.